पावसानं काय करायचं, जनावरांची दूध काढत होतो तवर पाऊस आला बघा. भांडी 4 होती घासाय बसली म्हणलं की पावसानं बादा 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 काम चालू केलं. चुलत पेटवलं नाही बघा. आंघोळ केली जरा वेळ घरात बसली म्हणलं आता चूल आता ऊन पडायला लागलं बघ. आता ऊन पडायला लागले तरी बी चूल धुपायलाच लागली. दूध काढली आणि वैरण टाकायची म्हटलं की पाऊस पाऊस सुरू झाला. जनावराला वैरण सकत नाही. त्यावर जाऊन पण थोडं भिजलं हो. चूल भिजली त्यामुळे तुम्हाला सांगतो धूर बघा कसा आहे. गॅस नसल्यामुळे बघा या अपघात किती झाले बघा. आता 9:30-10 वाजता आले ते तर ही अंडी शिजाय 11 वाजायच्या. कालवण कराय 12, भाकरी कराय 1 आणि खायला 2. कशाचं बेत आहे माहिती आहे का दोस्तानं. अंड्याचा अंडी शिजू घातली ती अंडी नाद करायचं नाही. अरे तुम्हाला अंडी मिळणार नाही. ती अशी देशी अंडी आहे ती आज एकात आणली. आज 25 अंडी एकात आणली. खावायच्या म्हणलं 2-3 रोज टेन्शन नाही. आता बघ जा कसा झाला बघ. तरी बी दुखतंय आज. अंडी शिजायला उशीर लागतोय हो. आज पाऊस पडल्यामुळं. पाऊस नसता तर मग इदवा चूल नाद भरी पेटली असती. पण असल्या पावसात सुद्धा चूल पेटवाय टॅक्ट आहे. लय धोर येतोय. धुरी येणारच की आता. अजून याचा फुक. निलेशराव नाद करू नको आमचा. आता बरा जायला लागला. तुला का वाटत असेल आमच्या जीवा खात होतं का. अरे तुम्ही गेला का हो का आम्ही भगववर अंडी शिज घातली. नाद करायचं नाही. सकाळ संध्याकाळ नुसती अंडीच खात बसायचं. बरोबर आहे का नाही. कमी यावी आम्हाला आता. अरे तुम्ही शहरात गेला शहरात. आता वावा खात बसा वावा. अगं पण मी तर तुला सांगतो भावाच्या घरी गेली आहे पण काय उपयोग नाही. तिला कामच भेटेना आणि काहीच नाही. आता लय टेन्शन आलं. लय टेन्शन आले. आता येईल माघारी. आता कुठं तरी तालुक्या ठिकाणी जाऊन काम कर म्हणावं आता. पण ह्या घरी फिरून जागा नाही त्यांना आता. कसा जा लागलाय धाड धाड धाड. फुकट तुझा नाही तर चुगळा आणि सगळ्या चिलारी जायत्या. तोडायचं कोणी पण. किती बी तोडा किती बी इथं गॅसची सुद्धा गरज लागत नाही. त्याला गॅसला नंबरला लावा बारी लावा अजून महाग. लसूण सोडला नाही का तो. नाही सोडलं गे. झोपलीच होती घरात जाऊन. लय नखऱ्यात वागू नको. लय नखऱ्यात वागू नको. अहो मी हाय म्हणून तुम्ही एवढं ध्यानात ठेवा. पण मी तुला ठोकलं ध्यानात असू दे. पण मी ठोकलं ते जाणे हा तू एका बुकीत तिला पाडाय सोडून तिचाच मार खात बसली. टाकत न खाय ग 5-5 अंडी. आता फिरून बिरून जर आली तर डायरेक्ट एका बुकीत पाड. बापू कुठे गेला. ए मोना बापूला पाणी उचलून दे. द्यायचा की कर दे अंघोळ त्याला. घरात मोबाईल बघत बस. अजून मसाला वैरण टाकली नाही. आता जरा ही दैवार हटू दे सगळं. बघा दैवार सगळं हटलं का मग वैरण टाकायची पुन्हा. आता त्यावर टेन्शन नाही. त्यावर तू स्वयंपाक बिपाक कर. वडतो आम्ही काय वाटत खायला. अंडी काय खाता. लय खायला नका अंडी. दिलंय मला दिलंय. मी एकाच खाणार आहे. 2 म्हणून आता अंकीच आहे का अंकोरचा. अंकर काय मी काढूशे. किती अंकोय तिकीट लावली ना बारकी गंध वाढला नाही.
थांबा की. जा जा केस विचार चांगली. हो. एवढा जाळ घातलाय बघा तरी बघा शिजन झाले. आता अजून उकळायचं. पूजा त्या पूर्मीनं आणि निल्यानं आपल्या ईर्षीवर युवारा केला. निवारा निवारावी हो नेट बांधून पडलं की. जसं वारं आलं तसे फायपा मोडून सगळं नेट उडून गेलं. हे आपण निवारा केला नाही बघ. आपण हाय असं चुलीवर करतोय. आपल्याला निवाराची गरज नाही. बरोबर आहे का नाही. त्याचा निवारा उडून गेला. सगळं नेट बीट खाली पडलं तुटून. कसलं वारं पूजा आपल्या ईर्षीवर निवारा. नाद लावताय मोरे तिकडं सार अगं आपल्या ईर्षीवर पुन्हा निवारा करते की. करू द्या की मग बरी राहिली निवाऱ्या. आता सलापात जा म्हणा. अजून एकदा ती जाळ फुका लागते बघ. त्याशिवाय ती अंडी शिजणार नाही. आत्ता ऊन पडलं बघ असं ऊन. सांगितलं कालवण करायचं भर उन्हात आता भाकरी करायच्या. का तुला निवारा करून देऊ का म्हणजे अजून दुसऱ्या दिवशी उडून जायला. हे अवकाळी पासून वारं कालच्यापासनं 30 तारखेपासून बघायचं चालूच झालं. काल आमच्याकडे पडला नाही. रात्री लांबनं गेला पण सकाळ सकाळ पारी निवत दाखवून गेला. आज 31 तारीख आहे. आज 31 तारीख आहे. पुरीचं देहात राहतंय बरं. उद्या 1. उद्या 1 एप्रिल. एप्रिल फुल. हा. उद्या 1 एप्रिल. एप्रिल फुल. आवाज सुट्ट्या लागायला लागल्या. सुट्ट्याला काय अजून लांब आहे. जवळ आहे. अजून खोबरं ही नीट करायचं असेल. खोबरं नीट करत नाही तू. बारीक बारीक तुकडं करायचं. आणि आता लाईट पण नाही. उकळात कुठून आण. आता काय करते उकळा ठोंब्या देते पाणी नेऊन देते तेवढं धुवा आणि कच्चा कच्चा खोबरं कुटून कालवणाला आणून द्या. त्याशिवाय खोबरं कुटायचं ना अंड्याचं कालवण खायचं चव येत नाही हो. तुम्हाला बी कळलं पाहिजे. ए आम्हाला सुद्धा येतं कुटायला उकळात. मोना आहे की माझी लेक लाखात एक आहे. बरोबर आहे म्हणा. तुला कुठं येतं का नाही सांग मला. हा, मोनाला येते कुटायला. ही अंडी शिजत तर ही 10:30 वाजता तोर लागते. झालं. मोना आव. ताईला काय काय बघ मदत करायला काहीतरी काय काय आणून द्यायचं. मिठाचं चटणीचं तेलाचं हे ताईला आणून दे. ताई आपल्याला सेपरेट शिजवलेली अंडी साईडला ठेवते आणि कालवणात निमी टाकून त्याचं कालवण करते. म्हणजे संध्याकाळ पत्र भरपूर तीच काय येतं या. तर मी तिखट खात. सकाळच्याच भाकरी थापलेल्या तीच खायच्या. डबल भाकरीच करायची नाही ते. पुन्हा रात्रीचं वारं सुटलं म्हणजे ताव. पुन्हा अजून पावसावर मी काय करायचं. अगं बघ की उकाळी का नाही ती. शिजले उकळायली उकाळायली बघ उकाळायली उकाळायली. लागला चांगला जाळा. अगं धूर आले. धूर जेव्हा होता तेव्हा तुझं तोंड दिसत नव्हतं. असतानाच काळे व मी. अगं काळे असले तर गुण चांगला येते की. हा जिती म्हणताय काळी डुहली मस्त म्हणते ती. ए लोक काय का म्हणणार ती. आपल्या बघा जाळ खान खान धाड 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 शिजतोय. कशी ती अंडी नाच करायचं नाही आपल्या बायकोचा.